नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल। परवानगी नाही आहे सर। विद्यापीठात संविधानिक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं विद्यापीठ आहे सर आपलं। त्या विद्यापीठात आपल्याला संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्याची हे नाहीये का? नमस्कार, आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जे कोणते 4 जिल्हे आहेत त्यातील असे कित्येक विद्यार्थी आहेत, त्यांना आज शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क भरण्यास पैसेच काय, स्वतःच्या डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा अशी परिस्थिती आहे की विद्यार्थ्यांना अक्षरशः ऍडमिशन्स काढण्याची परिस्थिती या ठिकाणी दिसून येते। परंतु विद्यार्थी परिषदेने वारंवारपणे निवेदन देऊन देखील अद्याप विद्यापीठाने कुठल्याही प्रकारचं त्यावर कारवाई करताना दिसून येत नाहीये। आता या ठिकाणी विद्यार्थी परिषदेने छोटेखानी मोर्चा काढला आहे आणि यानंतर देखील जर कुलगुरू महोदयांनी पुढे परीक्षा शुल्क माफ केलं नाही तर विद्यार्थी परिषद पुढे जाऊन मंत्रालयावर असेल किंवा हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येने हा मोर्चा नेईल आणि परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क माफ केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। चिन्मय महाले, महानगरमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। नमस्कार। आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने भीक द्या आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी काढण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने जे काही मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे जी काही पूरग्रस्त स्थिती आली आहे त्या स्थितीमुळे जे काही विद्यार्थ्यांचं, पालकांचं नुकसान झालंय त्या नुकसानाची भरपाई म्हणून विद्यापीठाने, शासनाने विद्यार्थ्यांना दिलासा देऊन परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क माफी केली पाहिजे अशा मागणीला घेऊन हे आंदोलन केलं गेलं। त्याच्यामध्ये कुलगुरूंशी चर्चा केली तेव्हा असं निदर्शनात आलं की एकंदरीत शिक्षण विभागाकडून विद्यापीठाला असा कोणताही GR आलेला नाहीये, परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये जो काही GR शासनाने जेव्हा तालुके पूरग्रस्त डिक्लेअर केले तेव्हा त्या GR मध्ये परीक्षा शुल्क माफी असा एकंदरीत उल्लेख त्या GR मध्ये केला होता आणि याच अनुषंगाने विद्यार्थी परिषदेने 2 ते 3 वेळा या ठिकाणी निवेदनं दिले, त्याचे स्मरणपत्र दिले, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। त्यामुळे हा छोटेखानी मोर्चा या ठिकाणी विद्यापीठावर काढण्यात आला। जर एकंदरीत अजूनही परीक्षा शुल्क माफी देण्यात आली नाही तर विद्यार्थी परिषद मोठ्या स्वरूपामध्ये मंत्रालय असेल, हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस विधानसभेवर असेल, मोठ्या स्वरूपात हा मोर्चा एकंदरीत घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध असेल। नमस्कार, वैभव लेले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी, प्रदेश। प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।